की मला मारून टाकेल आणि 302 तो करणार आहे, त्याला हे की मी केस मागे घ्यावी. तर मला मारून टाकल्यानंतर पोलिस ॲक्शन घेणार आहे. तो मला धमकी द्यायला लागला, जर तू मला सोडून गेली तर मी तुला काहीतरी करून टाकेल आणि मग स्वतःला पण काहीतरी करून टाकेल. समोर तो बोलला आहे की जर हिने कोयता काढून बोलला आहे की जर हिने लग्न नाही केलं तर मी स्वतःला काहीतरी करून टाकेल. तेव्हा त्याची आई पण घरी होती. त्याची आई म्हटली की सिद्धू असं वागू नको अँड ऑल. त्या पाची पोरींचे पण फोन येत होते, लिटरली ते शिवे देत होते मला, रात्रीचे पण शिवे देत होते की केस कंप्लेंट मागे घे, नाही तर मग त्यानंतर तुला सोडणार नाही. पुण्यामध्ये रोजच काही ना काही गुन्हे घडत आहेत, त्यातही स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजंच आहे. दरम्यान आता काहीच दिवसापूर्वी भारती विद्यापीठ परिसरामध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे. त्या तरुणीला बोलायचं आहे आणि पोलिसांना काही माध्यमाच्या माध्यमातून तिला संदेश द्यायचा आहे. तिच्यासोबत काय घडलं आणि पोलिसाला तिचा काय संदेश आहे सगळं जाणून घेणार. ती पीडिता माझ्यासोबत आहे. नेमकं काय प्रकार घडला आहे तुझ्यासोबत, काय काय गोष्टी घडल्या, तू पोलिसांना भेटली काय, कसा घटनाक्रम आहे? पोलीस अजून ॲक्शन घेत नाही आहे त्याच्यावरती आणि मला सतत ब्लॅकमेलिंग आणि धमकी येत आहेत सोशल मीडियावरनं की मला मारून टाकेल आणि 302 तो करणार आहे, त्याला हे की मी केस मागे घ्यावी. तर मला मारून टाकल्यानंतर पोलीस ॲक्शन घेणार आहे का, आणि जर मला काय झालं तर त्याचं जबाबदार कोण असणार आहे? हा संपूर्ण घटनाक्रम सांग, म्हणजे ज्या व्यक्तीने तुझ्यावर अत्याचार केला आहे त्याची तुझी ओळख कशी झाली आणि पुढे कसा घटनाक्रम घडत गेला आहे? सोशल मीडियावरती त्याने मला रिक्वेस्ट पाठवली. काय नाव आरोपीचं? सिद्धांत सुशील रणधीर. त्यानंतर तो मला म्हटला की त्याला काहीतरी बोलायचं आहे. 2 दिवस मी त्याचे काही मेसेजेस बघितले नव्हते. तिसऱ्या दिवशी त्याने मला सांगितलं की तुला फोटोजबद्दल काहीतरी सांगायचं आहे. मी म्हटलं की कोणते फोटोज? म्हटलं की तुझा जो स्नॅपचॅट आहे तो हॅक झाला आहे. मी म्हटलं की मला सांग कोणते फोटोज? तो म्हटला की मी तुला फेस टू फेस सांगतो काय आहे काय नाही. मी खूप विचार केल्यानंतर मी त्याला भेटायला गेले. त्याने मला भेटायला बोलवलं. मग त्याने मला सगळं सांगितलं की पोरांनी माझा स्नॅपचॅट हॅक केला आहे आणि त्याच्यातले ते स्विमिंग कॉस्ट्यूम काइंड ऑफ फोटो ते व्हायरल झालेत आणि पोरं अजून फॉरवर्ड करत आहेत. त्यासाठी त्याने मला ती फोटोज दाखवले त्याच्या फोनमध्ये आणि ती डिलीट केली माझ्यासमोर. तो म्हटला की मी बाकीच्या पोरांकडनं पण डिलीट करायला लावतो, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहावं लागेल. मी त्याला म्हटलं की मी तुला सांगते नंतर काय आहे काय नाही, आणि मी तिकडून निघून गेले. त्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट होता, पण मी त्याला, कारण की फोटोज ही खूप मी घाबरले ते फोटोजचं ऐकून. मी 7 दिवसानंतर त्याला म्हटले की ठीक आहे, तू फक्त माझे ते फोटोज डिलीट करून टाक दुसऱ्यांच्या फोनमधनं पण. तर तो म्हटला रिलेशनशिपमध्ये राहावं लागेल. मी त्याला म्हटलं ठीक आहे. फोनवर बोलणं झालं तुमचं? नाही, समोरासमोर. हां, नंतर. तर त्यानंतर मी त्याला सतत विचारत होते की फोटोज डिलीट झाले का? तो म्हटला की हो, ते चालू आहे फोटोज डिलीट करणं अँड ऑल, मी सगळ्यांना सांगतो. मग तो मला म्हटला की फोटोज डिलीट झाल्यानंतर तू मला सोडून जाशील. त्यासाठी मी त्याला म्हटलं की नाही, मी नाही जाणार सोडून, म्हणजे तू फक्त आधी फोटोज डिलीट करून टाक, काय आहे ते चांगलं वाटत नाही अँड ऑल. तो म्हटला की मग एक काम करू, तू कोर्ट मॅरेज कर, आणि तो मग सतत मला फोर्स करत होता कोर्ट मॅरेज करण्यासाठी. पण मी त्याच्या आईला सांगितलं त्यानंतर की काकू, मी नाही करू शकत कोर्ट मॅरेज अँड ऑल, माझ्या घरी हे अलाउड नाही आहे आणि माझं वय खूप कमी आहे. त्यानंतर तो मला 19. तो मला म्हटला की घरी एकदा सांगायला. मी पप्पांना मग बोलले की पप्पा असा एक पोरगा मला फोर्स करतो आहे ऑल लग्नासाठी, तुम्ही एकदा नकार द्या. मग माझे पप्पा डायरेक्टली त्याला नाही म्हटले की नाही, लग्न अँड ऑल करू नाही देऊ शकत अँड ऑल. मग त्यानंतर पप्पा म्हटले की कॉन्टॅक्टमध्ये राहू नको, त्या पोराला सांगितलं. त्यानंतर पण त्याने मला म्हटला की तो फोटोज खूप व्हायरल होऊन जातील अँड ऑल. तो माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये होता. त्यानंतर तो मला धमकी द्यायला लागला, जर तू मला सोडून गेली तर मी तुला काहीतरी करून टाकेल आणि मग स्वतःला पण काहीतरी करून टाकेल. जेव्हा मी म्हटलं मला अशी धमकी देऊ नको, तो मला म्हटला की मग मी सुसाईड करून टाकेल आणि सगळं तुझ्यावर अँड ऑल, तर तू माझ्यासोबत राहा आणि लग्न कर. त्याच्या ह्याच्यात मग त्यानंतर त्याने मला कोयताची फोटो पाठवली आणि व्हॉट्सअपवरती. माझ्याकडे ते स्क्रीनशॉट पण आहेत, प्रूफ आहेत सगळे. त्यानंतर त्याने मला घरी बोलवून घेतलं की तू ये घरी, नाहीतर मी स्वतःला काहीतरी करून टाकेल. आई पण आहे समोरासमोर, आपण बोलू. आणि त्याची आई पण असायची समोर. आणि त्यानंतर त्याने आईसमोर तो बोलला आहे की जर हिने कोयता काढून बोलला आहे की जर हिने लग्न नाही केलं तर मी स्वतःला काहीतरी करून टाकेल. तेव्हा त्याची आई पण घरी होती. त्याची आई म्हटली की सिद्धू असं वागू नको अँड ऑल, तिला घाबरू नको, तिला ब्लॅकमेल अँड ऑल करू नको. त्यानंतर त्याच्या बहिणींचे पण मला मेसेजेस आलते की त्याने घरी कोयता आणलेला का, हे सगळे माझ्याकडे प्रूफ आहेत. मी त्याच्यासोबत नंतर कॉन्टॅक्ट बंद केला.
मी 2 दिवस कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. तर त्याने काय केलं, त्या पाच पोरींना त्याच्यामधली एका पोरीला कॉन्टॅक्ट नंबर पाठवला आणि त्याला सांगितलं की माझ्याशी बोलायला. त्या कुठल्या मुली? मी त्यांना ओळखत नव्हते. ते म्हणतायत की ते सिद्धांतचे मानलेले बहीण आहेत. त्यांनी मला रात्री 21 तारखेला फोन केला 3 वाजता आणि ते म्हटले की माझा भाऊ तुझ्यामुळे रडला आहे, तर आता तुला सोडणार नाही. तू एकतर सॉर्ट कर आणि त्याच्यासोबत राहा, नाहीतर आम्ही तुला मारायला येणार आहे. तर मी म्हटलं की मी तर काय सॉर्ट करणार नाही आहे, तुमचं काय असेल ते बघू आपण. मी सकाळी उठून 21 तारखेला पोलीस कंप्लेंटला गेलते नांदेड सिटीमध्ये. नांदेड सिटीचे पोलीस म्हटले की तू वडगाव जिथे हा प्रकरण होत आहे तिकडे जाऊन कंप्लेंट दे. मी वडगावला माझ्या भावाला पाठवलं. मी त्या 5 पोरींना ओळखत नव्हते. पोरींचे कंटिन्युअस फोन चालू होते माझ्या फोनवरती. मी काही उचलले नाही, पिकअप केलं नाही. त्यानंतर माझा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये होता आणि मी ह्यांना ओळखत नव्हते. तर सिंहगड कॉलेजमध्ये येऊन ह्यांनी माझ्यासोबत माझ्यावरती फायटिंग अँड ऑल केली. 5 पोरी होते. त्यांचं वय सगळ्यांचं 25-22. मारलंय? हो, मला मारलं त्यांनी आणि ही व्हिडिओ खूप व्हायरल झाली. त्यानंतर ते लिटरली कपडे बिपडे काढत होते आणि ही व्हिडिओ खूप व्हायरल झाली. मी कंप्लेंट दिली सिंहगड पोलीस चौकीत वडगावमध्ये. त्यांनी NC नोट करून घेतली, पण त्याच्यावरती काही ॲक्शन घेतलं नाही. तो सिद्धांत रणधीर पण तिकडे आला नाही आणि ते 5 पोरी पण तिकडे आले नाही. त्यानंतर त्या ॲडव्होकेट माझ्या घरी जाऊन केस कंप्लेंट फाईल झाल्यानंतर तिने मला धमकी दिली की कंप्लेंट परत घे, नाहीतर मी माझ्या भावाला बेल देईल आणि त्यानंतर तू फेस कर, तुला काय करायचं आहे काय नाही. त्या 5 पोरींचे पण फोन येत होते. लिटरली ते शिवे देत होते मला, रात्रीचे पण शिवे देत होते की केस कंप्लेंट मागे घे, नाहीतर मग त्यानंतर तुला सोडणार नाही. आणि त्या 5 पोरीमध्ये 2 पोरींमध्ये ऑलरेडी केसेस होते की त्यांनी कर्वेनगरमध्ये कोयता उचलला आहे, पोरींवरती वार केला आहे अँड ऑल. ह्यांच्यावरती ऑलरेडी केसेस होते आणि सिद्धांतवरती पण ऑलरेडी केसेस होते की ह्याने मारामारी केली आहे कुठेतरी. या धमकीमुळे मी मग FIR फाईल करायला गेलते सिद्धांत रणधीरच्या नावावरती सिंहगड रोड पोलीस स्टेशन. त्यांनी ती कंप्लेंट भारती विद्यापीठला फॉरवर्ड केली होती. तिकडे त्यांनी पंचनामा पण केला. 1 दिवसच त्यांनी फक्त त्या सिद्धांतच्या फॅमिलीला बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली नाही आहे. 20 दिवस झालेत, अजून सिद्धांत अरेस्ट नाही आहे आणि 5 पोरींची धमकी येत आहेत. पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना बोलून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये झालं, त्यानंतर पण धमक्या सुरूच आहेत का? हो, त्यानंतर पण सोशल मीडियावरती सिद्धांत स्टोरी टाकतोय आणि म्हणतोय की कंप्लेंट मागे घे, नाहीतर 302 फिक्स आहे. अशी तशी त्याची कंप्लेंट आहे. आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉट अँड ऑल. त्यानंतर पण मी CP ऑफिसच्या साईडला पण गेले, तरी पण पोलिसांचं काही ॲक्शन. तू CP ऑफिसला गेलते का? कमिशनरची भेट झाली? नाही, त्यांनी मला फक्त डेट दिली आहे, पण मी भारती पोलीस स्टेशन यांना सांगितलं, पण त्यांनी काही ॲक्शन घेतलं नाही आहे त्याच्यावरती. मग हा अनेकांना प्रश्न पडेल की तो तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता का? तो आधी कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. त्याने जेव्हा मला फोटोज अँड ऑल सांगितले की व्हायरल झालेत, तेव्हा तो माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आला आहे. मग तेव्हा तुमचा नंबर शेअर केला, एकमेकाला बोलत होते तुम्ही फोनवर? हो. त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या तुझ्याकडे, त्या मागण्या झाल्यानंतर अजून तो काहीतरी तुला बोलतच राहिला? नाही, तो काय म्हटला की तू फक्त माझ्यासोबत राहा, मी सगळे फोटोज अँड ऑल डिलीट करून टाकतो. त्यानंतर ह्याची थ्रेटनिंग अँड ब्लॅकमेलिंग चालू होती की मी स्वतःला काहीतरी करून टाकेल, लग्न कर अँड ऑल. त्यासाठी मी रेडी नव्हते, मग मी कॉन्टॅक्ट सोडला त्याच्यासोबत. पुणे कमिशनर आणि पुणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं हे प्रकरण आहे. स्वारगेटचं प्रकरण असेल किंवा इतर आणखीन असे प्रकरणं रोजच पुण्यामध्ये घडत आहेत आणि त्यामध्ये कोयता टाकून एखाद्या तरुणीला कोणी धमकावत असेल, तू माझ्या मागण्या पूर्ण कर, नाहीतर हा कोयता तुला काय करायचं ते करेलच, अशा थेट उघड धमक्या ह्या पुण्या शहरामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचं हे जिवंत उदाहरण सध्या आपल्या समोर आहे. ही तरुणी म्हणते की माझ्यावर कोयता चालवल्यानंतर पोलिसांना जाग येणार का आणि तेव्हा माझ्यासाठी आपण न्याय मागणार का, अशी आर्त हाक तिने आपल्या माध्यमातून सर्वांना मागितलेली आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.